नमस्कार मित्रांनो, काल 10वीचा निकाल लागला आणि त्यासोबत 11वी ऍडमिशनचे वेळापत्रक जाहीर झाले. या व्हिडिओत आपण ते वेळापत्रक बघणार आहोत आणि त्या वेळापत्रकानुसार कोणत्या तारखेला कोणती स्टेप, कोणती प्रोसेस पूर्ण करायची आहे हे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, कारण कोणतीही माहिती तुमच्याकडून सुटली जाऊ नये. ही 3 पानांची पीडीएफ आहे. ही पीडीएफ तुम्हाला वेबसाईटवर ऍडमिशन शेड्यूलच्या टॅबमध्ये भेटून जाईल. पहिल्या पानावर सूचना दिली आहे. ही सूचना वाचून घ्या. मध्ये सांगतो यामध्ये काय लिहिलं आहे. 11वी ऍडमिशनसाठी प्रवेश अर्जाचा भाग 1 भरण्याची सुविधा दिनांक 10 एप्रिल पासून सुरू झाली होती. 10 एप्रिल ते 8 मे पर्यंत 7,74,918 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग 1 भरून नोंदणी केली आहे. 11 मे पासून 11वी ऍडमिशनचा भाग 1 आणि भाग 2 भरून 11वी मध्ये प्रवेश नोंदणी करण्याची सुविधा या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रोसेसमध्ये 3 फेऱ्या, ओपन टू ऑल 4थी फेरी आणि मुलींकरिता विशेष 5वी फेरी घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी सदर पोर्टलवर उपलब्ध माहिती आणि सूचनेनुसार ऍडमिशनसाठी नोंदणी करायची आहे. सध्या 11वी ऍडमिशन शून्य फेरी आणि नियमित कॅप फेरी 1 चे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे. दुसऱ्या पानावर शून्य फेरीचे वेळापत्रक देण्यात आले आहे. पहिलं तर समजून घ्या, ही शून्य फेरी कोणासाठी आहे. ही शून्य फेरी अल्पसंख्याक मायनॉरिटी इन हाऊस कोटा अंतर्गत जे ऍडमिशन घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. जसे अपंग, अनाथ, भूकंपग्रस्त, धार्मिक, भाषिक, इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि इतर काही स्पेशल रिझर्वेशन्स. यापैकी ज्या आरक्षणाअंतर्गत जे विद्यार्थी ऍडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी शून्य फेरी असणार आहे. 10 मे पर्यंत अशा विद्यार्थ्यांना भाग 1 भरून फॉर्म लॉक करायचा आहे. 11 ते 13 मे पर्यंत भाग 2 भरायचा आहे आणि कॉलेजची निवड करायची आहे. जे कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे आणि भेटू शकेल असं तुम्हाला वाटतं, अशा कॉलेजला पहिलं प्राधान्य द्यायचं आहे. तुम्ही किमान 1 आणि कमाल 10 कॉलेज निवडू शकता. 14 मे आणि 15 मेला तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल. 16 मेला या जाहीर झालेल्या यादीत तुमची कोणती माहिती चुकली असेल तर तुम्ही हरकत घेऊ शकता आणि ते दुरुस्त करू शकता. 18-19 मेला ही मेरिट लिस्ट अंतिम होईल. 19 मेला इन हाऊस मॅनेजमेंट मायनॉरिटी कोटासाठी राऊंड वाटप होईल. 20 तारखेला या मॅनेजमेंट रिझर्वेशन कोट्याच्या रिक्त जागा प्रदर्शित होतील आणि त्यासोबत कॅप राऊंड 1 साठी जागा प्रदर्शित होतील. तिसऱ्या पानावर कॅप राऊंड 1 चे वेळापत्रक आहे. हा राऊंड सर्वांसाठी आहे. यामध्ये 21 मे 2026 सकाळी 8 ते 22 मे 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना भाग 1 आणि 2 भरून घ्यायचा आहे आणि पसंतीचे कॉलेज निवडायचे आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे क्रम, गुण आणि अर्जामध्ये दिलेल्या लागू आरक्षणानुसार कॉलेज दिले जातील. 23 मे ते 26 मे पर्यंत अलॉटमेंट प्रोसेस होईल. 26 मेला पहिली फेरी होईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या लॉग इन मध्ये ऍडमिशनसाठी वाटप केलेल्या कॉलेजचे डिटेल्स दिले जातील. कॉलेजची यादी जाहीर होईल. प्रवेश फेरीसाठी कट ऑफ यादी जाहीर होईल. 26 मे ते 28 मे मध्ये विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थी जर सहमत असल्यास प्रोसीड फॉर ऍडमिशन ऑप्शनवर क्लिक करून विद्यार्थ्याला कॉलेजला कागदपत्रे घेऊन जाऊन फीस भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. स्पेशल कोटा अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी या रकान्यातील सूचना वाचून घ्या. जर तुम्हाला पहिल्या पसंतीचे कॉलेज भेटलं तर तुम्हाला ऍडमिशन घेणे बंधनकारक आहे. अन्यथा तुम्हाला तिसऱ्या फेरीसाठी ब्लॉक करून ओपन टू ऑल फेरीमध्ये सोडलं जाईल. आणि दुसऱ्या ते 10व्या पसंतीमधलं जर कॉलेज भेटलं आणि तुम्हाला ऍडमिशन नाही घ्यायचं तर तुम्ही कॉलेजला नकार कळवू शकता. मग जेव्हा दुसऱ्या फेरीसाठी वेळापत्रक जाहीर होईल तेव्हा पुन्हा कॉलेज निवडून फॉर्म लॉक करून तुम्ही दुसऱ्या फेरीची वाट पाहू शकता. 28 मे पर्यंत ऍडमिशन होतील. 29 मेला रिक्त जागा प्रदर्शित होतील आणि 30 मेला दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर होईल. 11वी ऍडमिशन भाग 1 कसा भरायचा यावर मी व्हिडिओ बनवला आहे. आता शैक्षणिक माहिती भरून भाग 1 लॉक करून कॉलेज निवडायचा, भाग 2 चा फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाची सूचना, मला प्रत्येक वेळेस व्हिडिओ बनवून माहिती देणं शक्य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या परिवर्तक नवचेतना या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. त्या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेस जी काही नवीन अपडेट येईल ती भेटत राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. 11वी मध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कुणाला काही अडचण असल्यास कमेंट मध्ये विचारा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.